तर चर्चा नाही त्यांची न माझी. फक्त मी तुम्हाला सांगितलं की ते मुंडे साहेबांचे त्यावेळेस ते एक सामान्य कार्यकर्ते होते, मी सामान्य कार्यकर्ता होतो. आणि मुंडे साहेबांकडे गेल्यानंतर जसं आता तुम्ही मला ओळखता की मी एक नगरसेवक आहे, मी ओळखतो तुम्हाला की तुम्ही एक पत्रकार आहे, एवढीच तोंड ओळख होती. बाकी कुठलाही माझा त्यांचा संबंध नाही. या तुमच्या पक्षातून काही विचारणा झाली, कुणाशी बोलणं झालं याविषयी? नाही. आता 40 दिवस ते नव्हते मर्डर नंतर आणि ते पुण्यात होते असं म्हटलं जातं आणि त्यांना तुम्ही बरं असते तुमचं म्हणणं आहे थेट कम्युनिकेशन झालेलं नाही, पण कुणाची तरी सांगण्यावरनं तुम्ही त्यांची लपायची व्यवस्था केली किंवा लॉजिस्टिक त्यांना मागचं सगळं पुरवलंय असा सुद्धा एक आरोप तुमच्यावर होतो. म्हणजे चौकशीत त्यांनी तुम्हाला विचारलं ते फरार असताना तुमच्याकडे आले होते का, तुम्ही त्यांना मदत केली का, कुठं ठेवलं होतं, काय खायला प्यायला कोण नेऊन देत होतं, असे प्रश्न सुद्धा काल तुम्हाला चौकशी. बरोबर आहे ना, मी त्यातून गेलेलो आहे काही वर्षापूर्वी. काय डिपार्टमेंट किती खोलात जाऊन एखाद्या गोष्टीची चौकशी करतं, ज्या वेळेस जर त्यांना असं वाटलं असतं कुठं काय तर मला ते केस मध्ये घेतलं असतं, मला सोडलं नसतं. त्यांनी तुम्ही विचारलं नाही का, मला काय विचारता? मी विचारलं ना, त्यांनी सांगितलं ना की बाबा संशयित म्हणून आम्हाला असा संशय आहे की तुम्ही तिथले नगरसेवक आहात, तुम्ही त्यांना मदत करू शकता. मग तुम्ही त्यांना असं उलटा का नाही विचारलं? त्यांच्या 100 प्रॉपर्टी आहे सोलापूरला, पुण्यात, तुम्ही मलाच का बोलवलं? ऐका ना, डिपार्टमेंटला उलट बोलण्यात इतकं मी मोठा नाही आणि मीच नाही कोणी त्यांच्याशी असं उलट बोलू शकत नाही. कसं बोलणार? तुम्ही प्रतिष्ठित आहे, नगरसेवक आहे, तुम्हाला चौकशीला बोलवल्यामुळे तुमची बदनामी, राजकीय नुकसान होतं. बोललो ना मी, बोललो त्यांना. ते म्हटले कुठं आम्ही तुम्हाला कुठे हे केलंय का? काय तुम्हाला विचारले 4 प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही दिली, आम्हाला ती समाधानकारक वाटली, ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. किती दिवस समन्स आल्यावर किती दिवसांनी गेले तुम्ही? लगेच गेलो. 19 तारखेला मला ते हे दिलं. 19 तारखेला मुरली अण्णांचा कार्यक्रम होता, तो 6:30 वाजता संपला. 6:30 वाजता मी गेलो, कारण सकाळी 10 वाजता मला हजर व्हायचं होतं तिथं. पक्षश्रेष्ठींना याची कल्पना दिली, चंद्रकांत दादांना, मुरलीधर मोळांना कळवलं की मला मुरली अण्णांना जाताना मी फक्त बोललो काय की असं मी अण्णा निघतो काय, कारण मला जायचंय काय. आमच्या आमदारांना सांगितलं होतं की मी निघतो म्हणून, कारण त्या कार्यक्रमातनं ते गेल्याशिवाय कोणाला निघता येत नव्हतं. तरी देखील मी त्यांना सांगितलं की मी जेवढा उशिरा जाईल तेवढा उशीर होईल मला तिथं पोहोचायला, मी जातो म्हणून. अचानक बोलण्यामध्ये काही षडयंत्र आहे का, काही राजकीय पार्श्वभूमी काय आहे नेमकं? सांगितलं ना, महापालिकेचे इलेक्शन आलेले, कुठंतरी बदनाम करायचं. 3 टर्म मी इथला नगरसेवक आहे असं वाटतं ना, तुम्हाला वाटू शकतं की हा बाजूला झाल्याशिवाय मला तिकीट मिळणार नाही, विरोधकांना वाटू शकतं की हा बदनाम झाल्याशिवाय आम्ही निवडून येऊ शकत नाही. माझ्या पक्षाचा असू शकतात, विरोधक असू शकतात, आता ते आज न उद्या कळल. तुम्ही म्हटले की एकाच समाजाचे आम्ही दोघं आहोत, समाजामुळे तुम्हाला कुठेतरी चौकशीला बोललं असं वाटतं का? तुम्ही एकाच समाजाचे म्हणून नाही, असं होऊ शकतं ना, होऊ शकतं, केलं असतं, चौकशी झाली, पण तुम्हाला काय ठाम तुम्ही कशावर? नाही, सांगितलं ना तुम्हाला, त्याच्या मागचं त्या लोकांनी पण मला हेच सांगितलं की तुमच्या इथं प्रॉपर्टी आहे, तुमच्या प्रभागात प्रॉपर्टी आहे. आता माझं ऑफिस इथं 1 रोड पलीकडं त्या प्रॉपर्टी आहेत, असं कोणालाही वाटू शकतं ना. तुम्हाला एखादं घर घ्यायचंय या भागात, फुलाचीवाडीत तुम्हाला एखादं घर घ्यायचं, तर तुम्ही येऊन मला सांगू शकता ना की दत्ता भाऊ जरा तुम्ही इथं फोन केला 4 रुपये कमी होतील, हे तुम्ही सांगू शकता. सांगितलं ना, तसं काहीच घडलं असतं तर तुम्ही बिल्डरला विचारा ना की दत्ता गाडे तुमच्याकडे आले होते का, त्यांनी काय तुम्हाला फोन केला का की 10 रुपये कमी करा, हे सांगितलं का? सांगेल ना तो. ठीक आहे, ओके. अहो मारा पुढे चांगलं भूत बोलतो डिपार्टमेंट समोर काय. आता डिपार्टमेंट एवढं पण दूध खुळं नसतं ना, त्यांना सगळं कळल्याशिवाय ते हे करत नाही ना.
सचिन काय घेतलं का सगळ्यांनी? सचिन